आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने फक्त 3 साहित्यामध्ये हा सुंठवडा केलेला आहे। औषधी गुणधर्माने परिपूर्ण असा हा सुंठवडा कसा करायचा ते आज आपण पाहूया। नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील। मी माझ्या करियन राईस या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। हे 50 ग्रॅम सुंठ घेतलेली आहे। ती आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटून नंतर ती मिक्सर मध्ये बारीक करायची आणि चाळणीने चाळून घ्यायची। त्याच्यानंतर 50 ग्रॅम मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला किसून मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे। त्याच्यानंतर मी खडी साखर 100 ग्रॅम घेतलेली आहे, ती सुद्धा आपल्याला कुटून मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायची आहे। आता मी लोखंडी खलबत्ता घेतलाय, त्याच्यामध्ये आपण ही सगळी सुंठ घालायची आणि ती छान कुटून घ्यायची। हे बघा, आपले आता सुंठ याचे चांगले बारीक तुकडे झालेले। आता आपण हे मिक्सरला फिरवून घ्यायचे। आता ही सुंठ आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। हे बघा, तुम्ही पाहू शकता आपली छान सुंठेची पावडर तयार झालेली आहे। आता ही आपण चाळणीने चाळून घ्यायची आहे। आता ही खडी साखर आहे, ती सुद्धा मी थोडी फोडून घेणार आहे खलबत्त्यामध्ये आणि मग ती मिक्सरला आपण बारीक करूया। हे बघा, आता आपली खडी साखर सुद्धा बारीक झालेली आहे। आता ती सुद्धा आपण एकदा मिक्सरला फिरवून पूर्ण त्याची पावडर करून घेऊया। हे बघा, ही खडी साखर सुद्धा मी मिक्सरवर फिरवून त्याची पावडर करून घेतलेली आहे। आता हे जे खोबरं आहे ते आपल्याला किसणीवर किसून घ्यायचं। बघा, हे सुद्धा आपलं खोबरं किसून झालंय, ते सुद्धा आपण मिक्सरला पावडर करून घ्यायची। हे खोबरं मिक्सरला बारीक करून घेऊया। हे बघा, आता हे खोबरं सुद्धा आपल्या मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेतलेले। हे बघा, आता आपले हे तिन्ही साहित्य समप्रमाणात झालेलं आहे। 1 वाटी सुंठ पावडर झालेली आहे, 1 वाटी आपली साखरेची पावडर झालेली आहे म्हणजेच पिठी साखर, आणि 1 वाटी आपलं सुकं खोबरं बारीक करून झालेलं आहे। आता हे तीनही पदार्थ आपण एकत्र करणार आहोत। आता ही सुंठ ही आपण या भांड्यात घ्यायची, त्याच्यानंतर खोबरं आणि ही पिठी साखर, आता हे सगळं आपल्याला एकजीव करायचंय। हे अगदी तुम्ही मिक्सरच्या भांड्यात जरी पुन्हा फिरवून घेतलं तरी काही हरकत नाहीये, पण ते व्यवस्थित आपलं बारीक झालेलं आहे। आपण असं भांड्यात घेऊन जरी एकत्र केलं तरी सुद्धा चालेल। बघा, सगळं छान एकजीव झालेलं आहे। अगदी छान आपला असा हा सुंठवडा तयार आहे। अगदी पारंपरिक पद्धतीचा हा सुंठवडा तयार आहे। माझा हा सुंठवड्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।